सो लेट स्टार्ट. भाई पार्ट 2 बनवून राहिलो. तो काल रात्री लेट झाला होता थोडासा, तर पार्ट 2 आता बनवून घेतो. आणि आज आणखीन एक आजपासून 2 व्हिडिओ कंटिन्यू चालू करू. तो काही विषय नाही आहे. राहिली पाकिस्तानची गोष्ट. खतम झाला विषय. आता कसं आहे, क्वालिफायर खेळायला नामिबियासमोर हारलं तर ग्रुप स्टेजवरून गायब. मला काय म्हणणं आहे, गोष्टी नाही करावं. माझं म्हणणं एवढं आहे, गोष्टी नाही करावं एवढ्या. त्यांना कसं होतं माहीत आहे की खराब काम होते. पहिले एवढं म्हणून राहिले ते की बा आवाज इथपर्यंत गेली पाहिजे, आवाज तिथपर्यंत गेली पाहिजे, घंट्याची आवाज घंट्यापर्यंत गुटपर्यंत गेली. त्या त्या मॅच हारण्याच्या मागचं कारण सगळ्यात मोठं कारण आहे तुमचा कॅप्टन. सगळ्यात मोठं कारण आहे. त्याच्यापेक्षा मोठं कारण नाही आहे. कारण कसं आहे माहीत आहे की कॅप्टन्सी चांगली करावं लागत असते. हातात काही देऊन दिलं म्हणजे काही किती चांगलं दिलं तर खराब केलं तर अबे यांचे जे उलटे तेवढंच आहे ना भाई. मला एवढं सांगा, साईम अयूब बॅट्समन आहे, तो बॉलिंग करू राहिला म्हणून त्याला टीममध्ये ठेवलं. शाहीनशाह आफ्रिदी बॅटिंग करते, खालून रन देते म्हणून त्याला टीममध्ये ठेवलं. असं कोणी आहे तुमच्या याच्यात की तो ज्याचं काम तोच करू राहिला काय दुसरा नाही करू राहिला तो? ते म्हणजे कसं आहे, जे बॉलर जे आहे ना त्यांना बॅटिंग करायला इंटरेस्ट आहे, जे बॅट्समन आहे त्यांना बॉलिंग करायला इंटरेस्ट आहे. आणि हू काहीच नाही राहिलं, दोन्हीकडून काहीच नाही राहिलं. तर पाकिस्तानला इथं याच्यात पिचवर टॉस जिंकून पहिले इंडियाला बॅटिंग दिली. कसं आहे माहीत आहे का, इंडिया चेसमध्ये नाही हरू शकत. त्यांच्याशी एकच ऑप्शन राहिलं होतं किंवा इनले बॅटिंग द्या. पण तुम्ही एवढं विसरले होते ते बॅटिंग लाईनअप तर पहा. अबे ते खरं बॅटिंग लाईनअप तर पहा, काय विषय आहे तो होतो. कसं आहे, इंडियापाशी लय खतरनाक नाव होते. अभिषेक शर्मा नाही चालला, इट्स ओके. तो उद्या चालन, तो परवा चालन, तो तेरवा चालन, तो सगळ्यात जास्त गरज पडन तो त्या दिवशी चालन. काही विषय नाही आहे. मी म्हणतो पुरा टुर्नामेंट तेव्हा थंडा गेला तर काही विषय नाही आहे. तू सेमीफायनल फायनलमध्ये चाल, विषय खतम करून टाक. सेमीफायनल आणि फायनल वन साइडेड आणून दे, विषय खतम करून टाक. तुला कोणीच काही नाही म्हणून राहिलं. असं विराट कोहलीनं जसं केलं तर फायनल पूर्ण खतरनाक पकडलं होतं, सेम तसा करून टाक. कोणी काहीच काही नाही म्हणत. सगळ्यांना माहीत राहणार की हा या सेमीफायनल फायनलमध्ये तर चालूच राहिला, याला ठवा. जाऊ द्या याच्या खराब इनिंग, जाऊ द्या काही विषय नाही. आणि तो आता याची खराब इनिंग झाल्या, 4 इनिंग झाल्या अभिषेक शर्माच्या खराब, 3-4 तर खराब झाल्या वाटते. आणि आता त्यानं होणार काय माहिती आहे का, तो फुटन. आता तो कधी फुटन त्याच्यावर माहीत पडन. आणि तो ज्या दिवशी फुटला त्या दिवशी तर माहोलच करू राहिला. मग 2-3 पाऱ्या खराब झाल्या त्याच्या, 2 पाऱ्यामध्ये 0वर आउट झाला तो. आणि तुम्हाला माहिती आहे गोष्ट सांगू, एक आहे त्यांचा एक जर्नलिस्ट आहे पाकिस्तानचा, त्यानं म्हटलं होतं साहेबजादा फरहान अभिषेक शर्मापेक्षा जास्त 6 मारन T20 वर्ल्ड कपमध्ये. जर असं नाही झालं तर मी नंगल जाणार, नंगल लाहोरमध्ये फिरन. आणि ते खुश होऊ राहिले की हे गोष्ट बरोबर आहे. मॅचचं काय झालं, मॅचचं हो ना, पण मॅचचं काय झालं, अजून आमच्याशी मॅचेस आहे. फायनलची टीम एक आम्ही दुसरं पाहू कोण आहे तर तिथपर्यंत आहे आमच्याशी वेळ. तुमचं काय आहे, कितीच खराब कंडिशन असू शकते कोणाची मला समजतच नाही. तर ऐकून घ्या, यांना पहिले बॅटिंग घेतली होती, आपल्याला पहिले बॅटिंग दिली होती. मग ईशान किशननं जे फोडलं त्या पिचवर रन बनवणं खरंच सोपे नव्हते. आणि त्या पिचवर मी गॅरंटेड सांगतो 150 रनही बनले असते, 140, 150, 160 काहीतरी. मी कन्फर्म झालो तो ज्यावेळेस 160 रन बनले होते. म्हटलं हे मॅच आपली आहे, यांना कोणीच चीज नाही करू शकत, याला कोणीच नाही करू शकत. हे तर घंटा करू नाही शकत चीज. आणि समोर कोण होतं माहीत आहे, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह. त्या पिचमध्ये तर फास्ट बॉलरसाठी नव्हतंच ना, पेससाठी काही नव्हतं, स्पिनरसाठीच सगळं होतं. पहिल्या 3 ओव्हरमध्ये मॅच खतम करून टाकली. पहिल्या 3 ओव्हरमध्ये तो उस्मान खान खेळला म्हणून तुम्ही 100 तरी पोहोचले. 100ही नव्हते तुमचे, 100ही नसते पोहोचले तुमचे. तुम्ही 100च्या अंदर लपेटला गेली असते. ते बेइज्जती वेगळी आहे. बेइज्जती ते तर हे फील नाही करत आता, यांना झाली सवय. तर हे तर काही फील नाही करत आता की बा आपली डिसरिस्पेक्ट झाली, आपलं कचरा झाला. नाही नाही, काही नाही झालं, रुटीन आहे त्यांचा तो विषय.
तर त्यांच्यासाठी तर काही विषय नाही आहे. ते गोष्ट असते ते आपल्यावर असते, ज्याची इज्जत असते त्याची बेइज्जती होत असते, यांची नसते होत. आणि दुसरी गोष्ट अशी की डॉक्युमेंटरी काय म्हणते, डॉक्युमेंटरी बनवून राहिली, बनवायला टाकली, काय करायची, नेटफ्लिक्सवर टाकायची नाही टाकायची. आपण सीरीज बनवून राहिलो ना, सीरीज बनाएंगे अपन इस बार तो 32 घंटे की सीरीज बनाएंगे अपन, सीरीज नेटफ्लिक्स पे डालेंगे. आणि एक गोष्ट सांगू, बुमराह ज्यावेळेस बॅटिंग करू राहिला, बॉलिंग करू राहिला, पहिल्या ओव्हर बुमराची, ज्यावेळेस साईम अय्यबची पहिली विकेट गेली, मग हाला काय नाव आहे त्याचं, सलमान अली आगा, तोही बुमराला चार्ज करायचा पाहू राहिला, त्याला मारायचा पाहू राहिला. काहून माहित आहे, भाऊ तो गेला, म्हणजे भाऊ पाकिस्तानमध्ये गेल्यावर त्यांनी डॉक्युमेंटरी बनवली असती. मग अबे विकेट गेली सध्या, तुझ्या स्लॉटमध्ये बॉल असेल तर मार, तो बुमराह आहे, त्याला रनले कोणी नाही पाहत, तू मारायची पाहू राहिला. काय यार, काय म्हणा यार, लय चुते आहे, लय बोगस आहे यार, लोक हे लय बोगस आहे. तर खराब लोक आहे, खराब लोक आहे. तर ईशान किशननं तर यांनी फोन टाकलं होतं. ईशान किशन पाहू आपण आता. ईशान किशन 40 बॉल 77 रन, 10 चौके 3 छक्के, 192चा स्ट्राईक रेट, बढिया खेळला. तिलक वर्मा 24 मध्ये 25 रन. तिलक वर्मापासून अपेक्षा नव्हती मला, तर तिलक वर्मा नॉट आउट झाले पाहिजे होता, पण हा आउट कसा झाला मला एवढं समजून राहिलं. हा चालन, तो विषय नाही आहे, पण तिलक वर्मापासून अपेक्षा नव्हती. तिलक वर्मानं आता कन्सिस्टंट राहायला पाहिजे त्याच्या परफॉर्मन्ससाठी. सूर्यकुमार यादव 29 बॉलमध्ये 32 रन. पण हा तुम्हाला माहित आहे, सूर्यकुमार यादवने चान उधळले असते उस्मान तारिकचे, पण त्याने उधळले नाही. का माहित कोण, शिवम दुबेनेही चान उधळले असते. शिवम दुबे आउट एक वेळा झाला, रनआउट 2 वेळा झाला रिंकूच्यानं. 3 मॅच मध्ये 2 वेळा रिंकूच्यानं आउट झाला तो, 3 मॅच मध्ये 2 वेळा. यावेळेस तुला फ्रस्ट्रेट झाला, यावेळेस तो बोलून बोलून चालला गेला तो बिचारा, ल बोलला तो रनआउट झाल्यावर. हार्दिक पांड्या 0वर आउट झाला. शिवम दुबे, सगळ्यात खतरनाक नाव हे होती शिवम दुबेची आणि रिंकू सिंगची. शिवम दुबे 17 बॉलमध्ये 27 रन, 3 चौके, 1 छक्का. अब्रार अहमदचा छक्का किती लंबा होता पाहून घ्यायचा, 158चा स्ट्राईक रेट. रिंकू सिंग 4 बॉल 1 चौका 1 छक्का, 11 रन. 2 बॉल तर हेच गेले, 1 बॉल काढला, 1 बॉल समजा जाऊ द्या, आता तो काही विषय नाही. 4 बॉलमध्ये 11 रन, 1 चौका 1 छक्का, 275चा स्ट्राईक रेट. भाई का मारले रिंकूनं, काय मारलं रिंकूनं, वा 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 वा. हा हे पाहून घ्या, बॉलिंग पाहून घ्या यांची, सलमान अली आगा या तिघांची बॉलिंग पाहून घ्या, जी एकातच आली. 2 ओव्हर टाकले, 10 रन दिले, 1 विकेट भेटली, 6ची इकॉनॉमी आहे, 5ची इकॉनॉमी आहे ॲक्च्युली. त्यानं पहिली ओव्हर टाकली, तिसरी ओव्हर टाकली. मला तुम्ही गोष्ट सांगा, एवढीच चांगली ओव्हर, एवढीच चांगली बॉलिंग तुला जमून राहिली, तुम्ही शेवटची ओव्हर काऊन नाही टाकली, तुला शेवटी काऊन येले देऊन दिलं, 86 आफ्रिदीला तू काऊन नाही टाकली, तुझी तो ओव्हर बाकी होती ना. अब्रार अहमदले देता, आणि अब्रार अहमदले नाही, आपला हा काय शादाब खान आहे, नवाजची झालती, उस्मान तारिकची झालती. अबे तू होता ना, तू टाक ना, तुझ्यापाशी ओव्हर बाकी आहे ना, तिथं काऊन फाटू राहिली ती, तुला टाकायची असती, तिथं करायचं असतं लीड फ्रंटपासून पुऱ्या टीमले, की नाही मी टाकतो, सगळ्यात क्रुशियल ओव्हर आहे मी टाकतो. 86 आफ्रिदीला दिली, 86 आफ्रिदी, ईगलचे पर फाडून फेकून दिले रे बिचाऱ्याची. 2 ओव्हरमध्ये 31 रन, 1 विकेट, 15ची इकॉनॉमी, 15ची. धुतला लगंध त्यांले. आणि ते रनआउट झाला तो, काय नाव आहे, शिवम दुबे, नाही तर विकेटही नव्हती. ते रिंकू सिंगनं गेलं ते जरासं, ते जाऊ दे, झालं ते झालं, नाही तर विकेट नव्हती ते विकेट. हा तर अक्षर पटेलची विकेट भेटली असती, ते बराबर बसला नाही त्याच्या स्लॉटमध्ये बॉल, हा विकेट लेसच गेला असता. 15ची इकॉनॉमी दिली 2 ओव्हरमध्ये, 15ची इकॉनॉमी. साईम अयूब 4 ओव्हर 25 रन, 3 विकेट, 6ची इकॉनॉमी. यांना हा भाई, हा बॉलिंग करू राहिला भाई, हा बॅट्समन आहे, हा बॉलिंग करू राहिला, काय म्हणा येईल आता. हा काय नाव आहे, अब्रार अहमद, सब फाडला याचं, सब चहा कॉफी सब 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 कप तोडले याचे आणि थंड करून टाकलेले. प्रत्येक ओव्हर त्याची 11 रनाच्या वरची आहे, 11, 13, 14, 12ही पाहिजे होती एक. याला देऊन देतं, शेवटची ओव्हर देऊन देतं तू याला, दिली कोण नाही, यानं खाल्ली असते ना. जे मारलं, जे धुतलं त्याची लिमिट नाही, सगळे चान बिखरून टाकले. शादाब खान 17 रन,
17, 1 ओव्हर 17 रन, 0 विकेट, 17ची इकॉनॉमी. मोहम्मद नवाज, नवाज मेरा मैच विनर था ना नवाज. 4 ओव्हर 28 रन, 0 विकेट, 7ची इकॉनॉमी. विकेट कोणती नाही घेतली. उस्मान तारिक 4 ओव्हर 24 रन, 1 विकेट, 6ची इकॉनॉमी. मी काय म्हणतो, मला नाराजगी आता ही आहे एका गोष्टीची. माझी नाराजगी अशी आहे की येलं धुवायचं असतं जरासं. भाई खरंच कुत्र्यासारखा मार खाल्ला असता ना. जर शिवम दुबे पहिले आला असता आपल्या हार्दिक पांड्याच्या जागी, तर सिनॅरिओ आणि कंडिशन पूर्ण चेंज असते. कंडिशन पूर्ण चेंज असते. शिवम दुबेनं आता आल्या आल्या याचे येले तर बसवलं असतं, याला आरामशीर बसवलं असतं. मग तिथून हार्दिक पांड्या आला असता खवडत, आणि त्यानंही धुणं चालू केलं असतं. सिनॅरिओ त्यावेळेचा वेगळा असता. पण जर शिवम दुबे आला असता, त्यानं नसतं सोडलं भाई, खरंच त्यानं नसतं सोडलं, थप मारलं असतं. यांचं पाहून घेऊ आपण जरा. काहीच नाही आहे यांचं पायासारखं, काहीच नाही आहे. मोबाईल नंबर डायल केला त्यांना, अजून काही नाही आहे त्याच्यात. साहिबजादा फरहान, दी डॉक्युमेंटरी बॉय मॅन. 4 बॉल 0 रन, 0 चौके, 0 छक्के. अबे पहिली विकेट पडली मग रन बनली. पाकिस्तानची पहिली विकेट पडली मग रन बनली. आता हा डॉक्युमेंटरी कॅचर बनवून मी सांगून देतो तुम्हाला, मी सांगून देतो हा डॉक्युमेंटरी बनवून याच्यावर की मी आपल्या हार्दिक पांड्याचे 4 बॉल खेळलो. मी हार्दिक पांड्याचे 4 बॉल खेळलो. याची ॲक्टिंगला मजासारखी आहे. मैंने सुना था, नाही असं नव्हतं ते. मला म्हणजे आवाज चेंज करता येते, पण ॲक्च्युली जमून राहिलं. मला प्रॅक्टिस करायला लागणार या गोष्टीची. कसा म्हणला तो, मैंने सुना था इस बॉलर को कभी छक्का नहीं पड़ा. ये कैसे हो सकता है. नाही जमून नाही राहिलं ते. आपण आय विल ट्राय माय बेस्ट. करू आपण नंतर. साईम आयुब 2 बॉल 6 रन, 1 छक्का आणि 300चा स्ट्राईक रेट. बुमराला चुकून छक्का पडला तर अबे तो छक्काला चुकून होता. लक लक लय भयंकर सोबत होतं याच्याहून भयंकर लक नव्हतं पाहिलं मी ना. तो प्रॉपर आउट होता त्या बॉलवर जो छक्का पडला. पण भाई लक बढिया बढिया बढिया. आगा जी, आवाज मुंबई तक आनी चाहिए. आवाज मुंबई तक आई, आवाज लाहौर तक गई, आवाज कराची तक गई. 4 बॉलमध्ये 4 रन, 1 चौका, 100चा स्ट्राईक रेट. बाबर आझम 7 बॉल 5 रन, 71चा स्ट्राईक रेट. छक्क्यात जाऊ दे, चौक्याची अपेक्षा नका करू. उस्मान खान 34 बॉलमध्ये 44 रन, 6 चौके, 1 छक्का, 130चा स्ट्राईक रेट, 130चा स्ट्राईक रेट. शादाब खान 15 बॉलमध्ये 14 रन, 1 चौका, 93चा स्ट्राईक रेट. शादाब खान इज अ बेटर ऑलराउंडर दॅन हार्दिक पांड्या. भन्ना डायरेक्ट भन्ना असं. नवाज 5 बॉलमध्ये 4 रन, 1 चौका, 80चा स्ट्राईक रेट. फहीम अशरफ 14 बॉलमध्ये 10 रन, 1 चौका, 71चा स्ट्राईक रेट. साहिल अफरीदी नॉट आउट 19 बॉलमध्ये 23 रन, 2 चौके, 1 छक्का, 121चा स्ट्राईक रेट. अब्रार अहमद पहिल्या बॉलवर आउट केला वरुण चक्रवर्तीनं. पहिल्या बॉलवर. उस्मान तारिक, हार्दिक पांड्यानं खाऊन टाकलं दिले. हार्दिक पांड्याला 0वर आउट नाही करायचा, तो इगोर घेऊन घेते. मग त्यानं सगळं 0नं चालू केलं. म्हणजे 0 रन, पहिली 0 रन विकेट, त्याला 0वर आउट केलं. शेवटची विकेट मग हार्दिक पांड्याने घेतली 0, त्याला 0वरच आउट केलं. त्याला रनने काढू दिला बिचारायले. तर तो जरा इगोवर घेते, त्याला सोडून देत जा तुम्ही. तो त्याचा विषय वेगळा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की आपण आपले जराशे बॉलर पाहून घेऊ. 3 ओव्हरमध्ये 16 रन दिले, 2 विकेट घेतली आणि 5ची इकॉनॉमी हार्दिक पांड्याची. तो छक्का जर अडला असता कुलदीप यादवच्यानं, तर मग 6 रन कमी झाले असते. 3 ओव्हरमध्ये 10 रनच पडले असते. जस्ट विचार करा किती खतरनाक खेळला तो. ठीक आहे. जसप्रीत बुमराह 8ची इकॉनॉमी आहे, 2 ओव्हर 17 रन, 2 विकेट, 8ची इकॉनॉमी. तो बुमराह आहे. अबे तो बुमराह आहे.
त्याच्या भरोशावर तुम्ही एक प्रॉपर मॅच जितू शकता. तो बुमराह आहे, तो पंगे नका घेऊ. खरंच सांगू राहिलो, बुमराह हसू राहिला तोपर्यंत ठीक आहे, पंगे नाही घ्या माणसानं. अक्षर पटेल 4 ओव्हर 29 रन, 2 विकेट, 7ची इकॉनॉमी. अबे अक्षर पटेलही आहे आमच्यापाशी. तो 8 नंबरवर एवढी खतरनाक बॅटिंग करते, तुमच्या ओपनरपेक्षा खतरनाक बॅटिंग करू शकते अक्षर पटेल. 8 नंबरवर येऊन 8 नंबरवर येऊन आणि तो बॉलिंगही खतरनाक करते भाई. बॉलिंग तुमच्या प्रॉपर बॉलरपेक्षा खतरनाक अक्षर पटेल करते. 2 विकेट घेतली, 7ची इकॉनॉमी आहे त्याची. बाबर आझम उस्मान खानला आउट केलं ना. बाबर आझमला ते एवढं गंदा आउट केलं, त्याची लिमिट नाही. तो तर बिचारा पाहूही नव्हता शकू. मला वाटते बाबर आझम रडून गेला. होतं त्याच्या डोळ्या गिड्यात पाणी दिसलं होतं मला, असं असं काहीतरी. 3 ओव्हरमध्ये 17 रन, 2 विकेट, 5ची इकॉनॉमी. वरुण चक्रवर्ती 2 विकेट एक सोबत घेतल्या त्यानं. का कोणाला घेतला यार हे ना, फहीम अशरफ आणि अब्रार अहमद दोघांनी का रट्ट्याचा आडवा पडून टाकला. म्हणजे एक वार से 2 घाव डायरेक्ट. कुलदीप यादव 3 ओव्हर 14 रन, 1 विकेट, 4ची इकॉनॉमी आहे. नवाजले गायब केलं त्यानं. तिलक वर्माले विकेट भेटलेली का शादाब खानची. 2 ओव्हर 11 रन, 1 विकेट, 5ची इकॉनॉमी. 5ची. रिंकू सिंग 1 ओव्हर मध्ये 9 रन बसले, 9 रन, 9ची इकॉनॉमी. काय म्हणू शकता आता. खतरनाक काम आहे भाई, खतरनाक काम आहे. पाकिस्तान सोडून द्या क्रिकेट खेळणं. आणि पहिली गोष्ट पुरी टीम, तुम्हाला जर एक राय द्यायची असं, तुम्ही सोडून द्या क्रिकेट खेळणं. आणि दुसरी गोष्ट, जर खेळायचं जाय तर पुरी टीम चेंज करा. तुमच्या बच्ची गोष्ट नाही आहे ते, तुम्ही नवीन आणा. आता नवीन आणा काही जर असं. हे जिल्ह्यात भरे लोक हे पाय नाही वाटत त्यांना खेळताना आता. तर इथं पाठ संपवतो मी. आणखी बोलतो घेतो मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आता थोड्या वेळाला दुसरा व्हिडिओ बनवतो. तो चलो बाय बाय.